आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. येत्या 15 दिवसांमध्ये मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास मुळा धरण येथील पिण्याच्या पाण्याच्या योजना बेमुदत बंद करण्यात येतील असा सज्जड इशारा धरण प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं 24 ऑगस्ट रोजी राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलंय की मुळा धरणासाठी भूसंपादन कारवाई 1965 पूर्वी सुरू करण्यात आली होती. मुळा धरणासाठी 17 गावांमधील 17,786 हेक्टर शेतजमीन आणि घरं धरणाच्या पाण्यामध्ये बुडाली आहेत. धरणाला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. अद्यापर्यंत धरणग्रस्तांना पर्यायी जमीन उपलब्ध करून दिलेली नाहीये. तसेच मुळा धरणग्रस्त उमेदवारांना शासन नियमानुसार नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलं नाहीये. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आजही मुळा धरणग्रस्त उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत. परिणामी मुळा धरणग्रस्त कुटुंब आजही हालाकीचं जीवन जगतायत. मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न येत्या 15 दिवसांमध्ये मार्गी लावण्यात यावे. अन्यथा मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं 8 सप्टेंबरपासून मुळा धरणामधील सर्व ठिकाणच्या पाणी योजना आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना बेमुदतपणे बंद करण्यात येतील असं निवेदनामध्ये म्हटलंय. तर या निवेदनावरती विजय तमनर, मारुती वाजकर, ठकाजी वाजकर, कारभारी गागरे, सद्दाम पीरजादे, मोहसिन शेख, संपत देवकर तसेच सूर्यभान देवकर, सोपान बाजकर, शुभम आंग्रे तसेच विक्रम हुलुळे, श्रीकांत आघाव, भारत बाजकर, कोंडीराम बाजकर, अशोक बाजकर, प्रसाद बाजकर, विकास केदारी, संदीप बाजकर, अर्जुन जाधव, ऋषिकेश काळे, अण्णासाहेब खिलारी, स्वाती टिक्कल आदींच्या सह्या आहेत. आज आम्ही मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती राहुरी यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की राहुरी तालुक्यामध्ये जे मुळा धरण उभं आहे त्या मुळा धरणासाठी याच तालुक्यातील 17 गावातील 17,786 हेक्टर जमीन आमच्या या 17 गावातील या सगळ्या कुटुंबांनी ही जमीन दिली आहे. आणि त्या जमिनी दिल्यामुळं आज हे मुळा धरण उभं आहे. आम्ही आमचं उभं शेत दिलं, घर दिलं, सगळं पाण्यात गेलं आणि आम्ही विस्थापित झालो. ह्या विस्थापितांचा प्रश्न आजपर्यंत गेल्या 65-70 वर्षापासून सुटलेला नाही. आम्हाला कुठली नोकरी मिळाली नाही, आम्हाला पर्यायी जमीन मिळाली नाही, आमचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन झालेलं नाही. आजही आमचे गाव ओसाडची ओसाड पडेल. आज इतकं हलाखीचं जीवन ज्या मुळा धरणातून जे पाणी जाते आणि त्या पाण्यावर अनेक तालुके सुजलाम सुफलाम झाले, परंतु ज्यांनी योगदान दिलं ते आज त्या पाण्यापासून वंचित आहे. त्यांची मुलं नोकरीपासून वंचित आहे. अनेक दिवसापासून आमच्यातली ही 3री-4थी पिढी आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन दिली, त्याच्या मुलासाठी सर्टिफिकेट मिळालं, त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानंतर नातवाला नोकरी मिळाली नाही. आज पंतूची मागणी, आमची 4थी पिढी आज न्यायाची भीक
या सरकारकडे मागत आहे. आज आम्ही असं ठरवलंय की सरकारला अल्टिमेटम आज दिलाय आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून की येत्या 8/9/2026 रोजी मुळा धरणातून ज्या ज्या पाणी योजना आहे, मग ती अहिल्यानगर महापालिका असेल, तिथले MIDC असेल, राहुरीची नगरपालिकेची योजना असू देत, देवळाली नगरपालिकेची योजना असू देत, अनेक गावांना पाणी पुरवठा या धरणातून होतो. आम्ही जर आमच्या मागण्या तुम्ही या 13-14 दिवसात पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुळा धरणावर आमचं संपूर्ण कुटुंब, आमची लेकरं बाळ, आम्ही सर्वांच्या उपस्थितीत तिथं जाऊन ही पाणी योजना बेमुदत बंद करणार आहोत. आम्हाला माहिती आहे, कायदा आम्ही हातात घेणार आहे, पुढच्या अडचणी काय असणार आहे, परंतु ती वेळ या शासनाने, सरकारने आणि इथल्या व्यवस्थेने आम्हाला आणलेली आहे. महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील कलम 6 मध्ये असं उल्लेख केलेला आहे की ज्या प्रकल्पासाठी जमीन संपादित होते त्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना त्या कार्यालयाच्या आस्थापनेवर 50% नोकऱ्या देण्यात याव्यात. परंतु ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या कायद्याचा कुठलाही वापर केला नसल्यामुळे आम्ही आजही नोकरीपासून आमची मुलं वंचित आहेत. तिसरी गोष्ट अशी की बुवा आतापर्यंत ज्या लोकांच्या जमिनी धरणात बुडाल्यात त्यांना बऱ्याचशा प्रमाणात लोकांना पर्यायी जमीन शासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की ह्या आमच्या जमिनी जाऊन 60 वर्ष झालेत धरणामध्ये आणि आता कुठं आम्ही दाखले मागायला लागलो, आम्हाला आता कुठं त्याची थोडी समज गावली आणि दाखला मागायला गेलो त्या कार्यालयाने अशा काही जाचक अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमुळे आम्हाला दाखला, आमच्या मुलांना दाखला भेटत नाही. तरी शासनाने त्या जाचक अटी रद्द करून आमच्या मुलांना विनाअट दाखले द्यावेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. दुसरी गोष्ट, आमचं पाणी विद्यापीठासाठी मिळतं, नगरपालिकेसाठी मिळतं, पाटबंधारे खात्याला पण मिळतं, अहिल्यानगर महानगरपालिकेला भेटतं आणि मग अशा लोकांकडं आमची हक्काची मागणी अशी आहे की बुवा तुम्ही आम्हाला हे 5% बंद करा आता आणि 15% आरक्षण लागू करून आम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये आस्थापनेवर कायम सेवेत सामावून घ्यावं ही विनंती. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.